महाराष्ट्र शासनाचा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार जाहीर। बॅडमिंटनपटू प्रदीप गंधे यांना जीवन गौरव पुरस्कार जाहीर। दिनेश लाड यांना क्रीडा मार्गदर्शनासाठी पुरस्कार जाहीर, तर ऑलिम्पिकपटू अविनाश साबळेला पुरस्कार जाहीर। रायगड जिल्ह्यामधल्या रोहा शहरामध्ये शिवरायांच्या 25 फुटी भव्य पुतळ्याचं अनावरण। कार्यक्रमस्थळी शिवकालीन शस्त्र प्रदर्शन आयोजन। संभाजीराजे छत्रपती शिवाजीराजे भोसलेंची उपस्थिती। राहुल गांधी उद्या आणि परवा कोल्हापूर दौऱ्यावर शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण करणार। संविधान सन्मान संमेलनालाही उपस्थित राहणार। माजी आमदार राजेंद्र देशमुखांचा भाजपला रामराम। राजेंद्र देशमुखांकडून शरद पवार गटामध्ये प्रवेश केल्याचं जाहीर। शरद पवारांची भेट घेतल्यानंतर देशमुखांची भाजपला सोडचिठ्ठी। काँग्रेस नेत्या जयश्री पाटील यांनी शरद पवारांची भेट घेतली। जयश्री पाटील सांगली विधानसभेसाठी इच्छुक। 1947 सालीच राजेशाही संपली, मी संभाजी छत्रपतीच आहे। आज नवरात्र आहे, कोणाबद्दल प्रश्न विचारत आहात? लक्ष्मण हाकेंच्या प्रश्नावर संभाजीराजेंचं उत्तर। विधानसभा निवडणुकांसाठी आचारसंहितेची घोषणा आणखी लांबणार। आचारसंहिता आणि निवडणुकीची घोषणा दसऱ्यानंतर होणार, सूत्रांची माहिती। पुणे जिल्ह्यामध्ये 8 जागा देण्याची अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांची मागणी। जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांची माहिती। पुण्यामध्ये स्कूल बसमध्ये 2 चिमुकलींवर चालकाकडून अत्याचार घडलेल्या प्रकरणाची माहिती घेऊन दोषींवर कडक कारवाई करणार, अजित पवारांची प्रतिक्रिया। पुण्यामधल्या वानवडी लैंगिक अत्याचार प्रकरणामधील आरोपीला 8 तारखेपर्यंत पोलीस कोठडी। संजय रेड्डी नावाच्या आरोपीला पुणे सिव्हिल कोर्टाकडून पोलीस कोठडी।